नाशिकमध्ये जाऊयात। ठाकरेंच्या विजय मेळाव्यासाठी नाशिकहून आता कार्यकर्ते रवाना झालेले आहेत आणि इथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय। तर राज्यभरातून शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेले आहेत। त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून आनंदाची गुढी देखील उभारण्यात आलेली आहे। त्यामुळे आज संपूर्ण राज्यभरात या मेळाव्याचा उत्साह दिसून येतोय आणि आता नाशिकवरून देखील ठाकरेंच्या या विजय मेळाव्यासाठी अनेक कार्यकर्ते रवाना झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला आजचा विजयी मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरतोय आणि कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह दिसून येतोय। नाशिकचे कार्यकर्ते आता या विजयी मेळाव्याच्या एक संदर्भात एक प्रतिकात्मक गुढी देखील त्यांनी उभारलेली आहे। त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय। महाराष्ट्रासाठी मोठा अभिमान आणि आनंदाचा दिवस आहे। त्या निमित्ताने आम्ही या गुढी उभारत आहोत। आमचे वरिष्ठ सगळे मिळून ही गुढी उभारत आहे। आजचा अपेक्षा आहे या दोन्ही भावांनी मिळून राक्षस रूपी जे सरकार याला सत्यानाश करून टाकावं हीच आमची अपेक्षा आहे। विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते आणि त्याच पद्धतीने आज मनसेचे कार्यकर्ते राजगड कार्यालयापाशी आलेले आहेत आणि त्यांनी ही गुढी आता राजगड कार्यालयापाशी उभारत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथून मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने। मुकुल, या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी आणि यासोबतच बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।